आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षानं पावन झालेल्या या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती येणाऱ्या सर्व आमच्या लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं मी श्रीकांत मुळीक उर्फ मेरेवाडीचा चिकू करतोय सहर्ष स्वागत. आपण पाहतोय शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती, क्रीडा संकुलनावरती रंगणारा हा क्रिकेटचा थरार मनते चषक 2024 राहुल शिरीष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली. अर्थातच आपण पाहतो या स्पर्धेचे संयोजक गोरखनाथजी गायकवाड, एक उद्योजक यांच्या संकल्पनेतून आपण पाहतोय मनते चषक 2024 अगदी अखंडित. जय मल्हार फर्स्ट बॅट यस नाणेफेकी जिंकले साईनाथ 11 संघानं. अर्थातच जय मल्हार फॉर फिटनेस स्मॅश बी या संघाच्या वाटेला आले पहिली फलंदाजी. पाहायचे फलंदाजी कशा पद्धतीनं साकारतील. तर सांगायचं गेलं तर आनंद माने सरकार यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपण पाहतोय या चालू हंगामामध्ये जबरदस्त वन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे जय मल्हार फॉर फिटनेस स्मॅश बी हा संघ. यस चला या ठिकाणी सलामीवीर जोडी आपण पाठवून द्यायचे. कर गणेश बॉल दिलाय. ए प्रॅक्टिस बॉल नाही तो मॅच बॉल आहे. हॅलो चला या ठिकाणी लगेचच सामना चालू करायचा आहे. या स्पर्धेचे खूप सारे नियम देखील आपण पाहतोय, कारण अनेक अखंडित वर्षानुवर्षे या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा होतात. बघा स्पर्धा किती मोठी आहे, त्या स्पर्धेमध्ये बक्षीस किती रुपयाचं हे याला महत्त्व नाही आहे. परंतु इथे होणारे क्रिकेट दर्जेदार क्वालिटीचं नेहमी पाहायला मिळतं. या स्पर्धेचे नियम आहेत, मी म्हणेल या स्पर्धेचे नाही आहे तर या कळमुली क्रिकेट असोसिएशनचे खूप असे नियम आहेत. त्या स्पर्धेचं तुम्हाला तंतोतंत पालन देखील करावं लागतं. एस ऑफिशियल पंच प्रभात तंबोरे देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्याचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. एस सलामीची जोडी. दोन्ही संघाने आपले 12वे प्रतिनिधी देखील पाठवून द्यायचे. पहा खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे जिथे आपण पाहतोय गेली सातत्यानं म्हणते चषक आपल्याला या मैदानावरती नेहमी पाहायला मिळतं. ती तुफान गर्दी तोफा गर्दी मैदानाच्या चोहोबाजूने आपल्याला नेहमी पाहायला मिळते. कारण मनसे चषक म्हटलं की चर्चेचा विषय असतं. जिथे पाहुण्यांची मांदी आली तर आपल्याला पाहायला मिळतेच, परंतु बक्षिसांची खैरात देखील आपल्याला नेहमी पाहायला मिळते खेळाडूंवरती. मग गोरखनाथजी गायकवाड असतील तर असे एक अनेक मान्यवर आहेत. अगदी सांगायचं गेलं तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक राहुल शिरीष चव्हाण अगदी सातत्यानं खेळाडूंसाठी चांगलं या ठिकाणी प्लॅटफॉर्म घेऊन येत असतात. मी म्हणेल या चालू हंगामामध्ये थोडासा उशीर झाला आहे, कारण ही स्पर्धा पाहिली तर अगदी जानेवारीच्या सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळते. परंतु काही कारणास्तव आपण जिथे एक मोठी स्पर्धा देखील पाहिली नमो चषक, ती तब्बल 15 दिवस चालली. त्यानंतर KPL पर्व देखील पाहिलं. इथूनच की त्यांना वेळ भेटला नाही आहे, मैदान मिळाला नाही आहे. परंतु उशिरा का होईना एक सुरेख आयोजन, परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम कसा करायचा ना तर ते राहुल शिरीष चव्हाण यांच्या माध्यमातून नेहमी आम्ही पाहिलं आहे. अगदी सांगायचं गेलं तर अगदी मनसे स्टाईलनं प्रत्येकाला ते धडा शिकवत असतात. येस साईनाथ 11 आपण पाहतो क्षेत्ररक्षण जरूर निवडलं आहे. यानंतरची मॅच असणार आहे माऊली बनाम संघर्ष ए. बघा या दोन्ही संघाने देखील तयार राहायचं आहे. आज आपण बॉलर नेम साईनाथ पंकज रावत. बघा पंकज रावत आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजच्या मार्कवरची आजच्या दिवसातील पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला आहे पंकज. तर स्ट्राईकवरती आपण पाहतोय जय मल्हार फॉर फिटनेस. गणेश अहिरे तर नॉन स्ट्राईकला आनंदा माने.
तर यस पंच मला इशारा करतात पहिला चेंडू गणेश पाहायचं योगेश वाहक चेंडू खाली आलेत काय झेल टिपला आजच्या दिवसाची सुरुवात देखील पहा काय चांगली केली आहे पंकज रावतनं पहिल्या चेंडूवरती मिळाला पहिला हदरा विश्वासाच्या प्रमाणावर तुमच्या आमच्या हृदयावर अधिराज्य निर्माण करणारे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज असे या छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली गेली जाते ते म्हणजे अर्थातच आमचे DJ मास्टर उदय पवार आणि सूरज पवार यांच्या माध्यमातून बघा संघाची रणसंख्या झाली आहे 1 गडी बाद 4 रोहित गुठुकडे आक्रमक झालाय पहिल्या चेंडूवरती स्वतःचं आणि व्यक्तिगत खातं खुलं करतोय संघाचं देखील खातं खुलं करतोय आणि स्वतःचं देखील खातं खुलं करतोय पंकज रावत पुन्हा एकदा क्रिकेटचा क्लास जिथे ट्रॅप रचला होता अंदाज नीटसा बांधता आलेला नाहीये आहा करता चेंडू देखील सीमे लगत गेलाय जिथे धावा पाहायला मिळतील तब्बल 4 आणि 4 सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये आज मात्र शिवमय वातावरण करून ठेवतात काय जबरदस्त या ठिकाणी ढीचे आपल्याला पाहायला मिळतोय पण रोहित गुट्टुकडे देखील पहा काय आपल्या या तालावर नाचवतोय परंतु चांगला चेंडू पहा आउटसाइड आउट स्टंप चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते पंकज रावत पंकजला पहिल्या चेंडूवरती मिळवली विकेट दुसऱ्या चेंडूवरती चौकार तिसऱ्या चेंडूवरती चौकार चौथा चेंडू डॉट आनंद माने आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला स्वतः संघनायक आहेत संघ मालक देखील आहेत परंतु रोहित गुटुकडे चालू हंगामामध्ये सर्वाधिक भन्नाट फॉर्ममध्ये असलेला खेळाडू पाहतोय पंचांकडे तर दाद मागितली आहे पण पॅडवरती आदळला आहे लेग बिफोर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर निश्चितपणे आपण पाहतोय 9 स्वप्नील घाडगे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती मनसेचे कट्टर समर्थक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहायला जातं आज त्यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे तर या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत तर आनंद माने सरकार आपण पाहतो या संघाविरुद्ध या खेळाडूनं या मैदानावरती बॉल 5 चेंडू 5 चौकार लगावले होते षटकार देखील लगावलेत परंतु पाहायचं आहे चेंडू एलिमिनेशन देता आलेला नाहीये
फक्त उंची आनंदामाने सरकारचा खेळ होतोय समाप्त समाप्त समाप्त. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. काम है संकट हरना जिनका काम है ऐसे रामचंद्र का हमारा प्रणाम है. आणि या प्रभू रामचंद्रांना आपला प्रणाम. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 9, जिचे 2 फलंदाज आघाडीचे आऊट झालेत, अर्थातच गणेश अहिरे आणि आनंदामाने सरकार. परंतु मैदानावरती पाहतोय काय राजू आपल्याला पाहायला मिळतील. राजू नरळे आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलेत. 4थ्या क्रमांकावरती वर्णी लागली आहे. रोहित आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिलं पंकज डावाला आकार दिला गेला जाईल. रोहित आपण पाहतोय लायचे इकडून मारा करतील. तो रोहित गुटूकडे खेळण्यासाठी सज्ज झालाय. चांगला फटका, परंतु पहा चेंडू भूमीला थाण झालाय. जिथे क्षेत्ररक्षणाकडून वारंवार चुका आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा झेल सुटलाय. 10 धावा अर्थात दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन थांबलाय. राजू नरळे आणि रोहित गुटुकडे ही जोडी मैदानामध्ये पाहतोय 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची. तो रोहित याचं कौतुक करावं लागेल. अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम वारंवार सातत्यानं या मैदानावरती केलं जातं रोहित यांच्या माध्यमातून. पण तू पाहायचं या सामन्यामध्ये देखील कशा पद्धतीनं गोलंदाजी साकारली जाईल. हा पुन्हा एकदा पहा कार्पेटरावच्या साह्यानं अगदी मिड विकेटच्या दिशेने चेंडू ढकललाय. जिथे फक्त 1 धाव पाहायला मिळेल. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 11. षटक क्रमांक 2 प्रगती पथकावरती चालू असताना अगदी वाऱ्याची झुळूक देखील हवा देखील आपण पाहतोय. अगदी म्हणतो ना सुबह की बडो की राय और सुबह की चाय, अगदी तशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. थंडी ही गुलाबी थंडी अगदी अंगाला स्पर्श करते. अगदी थंडी देखील जाणवते. वाऱ्याची झुळूक देखील आपल्याला पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा. तर राजू आणि रोहितनं मी म्हणेल स्वतः सावरलंय आणि त्याने ओळखले इथून येणारे फलंदाज इतकेसे ॲक्रेटिव्ह नाही आहेत, ॲटॅकिंग फलंदाज नाही आहेत. त्याच्यामुळे सावध पावित्र्य राखला जातोय. कारण रोहित गुट्टूकडे एकमात्र असा खेळाडू आहे जो कोणत्याही क्षणाला सामना फिरकवण्याची ताकद ठेवू शकतो. म्हणूनच की काय रोहितकडून सावध पाहिजे. रिव्हर्स स्विच या ठिकाणी पहा, स्विच हिट करायचा होता पण स्विच हिट हुकलाय. आणि मी म्हणतो ना हुकला तो संपला. आणि मी म्हणेल डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 13. या धावसंख्येवरती संघ जाऊन थांबला आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथकावरती असताना रोहित यांचं या षटकातील 5 चेंडू झालेत. पहा या ठिकाणी लेग स्टिकला चेंडू टाकला होता. जिथे चेंडूने अंतर जर गाठलंय, रनआउटची संधी आहे पण तो खरा फेकी 1 रन शॉट. बघा हा पंच देखील आपण पाहू शकाल सुरेश मुनीम. ते या चेंडूवरती मिळेल फक्त 1 धाव. याचा अर्थ 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा आहेत. त्या मात्र 7.00च्या सरासरीनं फक्त आणि फक्त 14. म्हणजे चषक आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोली शहर आयोजित माननीय श्री योगेश चिले
योगी चिचिरे पनवेल महानगर शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थात कैलासवासी संदीप धनाजी पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय अगदी अखंड तब्बल 17 वर्षांपासून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन याच मैदानावरती केलं गेलं जातं आहे. अगदी हर एक स्पर्धेमध्ये हर एक टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो काहीतरी वेगळं असतं. जिथे आपण या स्पर्धेचे प्रमुख आयोजक माननीय श्री राहुल शिरीष चव्हाण पाहतोय, तदनंतर या स्पर्धेचे संयोजक माननीय श्री गायकवाड अर्थातच गोरक्षनाथजी गायकवाड हे आपल्याला या संयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तदनंतर उल्हासरावजी कदम असतील, राजेशजी शर्मा असतील, अक्षयची हाके असतील आणि तेजसजी गायकवाड. बघा तेजसजी गायकवाड यांची आपण अगदी सकाळच्या सत्रापासून हलबिचल पाहतोय. मैदानावरती प्रत्येक गोष्टींचा पाठपुरावा करणं, सामने कसे चालू होतील यांच्याकडे वारंवार सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला जात आहे. परंतु राजू नरळे आपण पाहू शकाल जिथे चुकी केली आहे. पहा गल्लीतून दिल्लीला चेंडू गेला, फर 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 करत चौकारा करता. सो मच राजू नरळे. पहा काय चेंडू फेकलाय, वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक रोहित यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोपवलाय. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 18 धावा. षटक क्रमांक 3 प्रगती पथकावरती मार्गस्थ असताना गोलंदाजच्या मार्कवरती पंकज रावत पाहतोय. ज्यानं पहिलं षटक फेकलं त्या षटकामध्ये धावा दिल्या फक्त 9 आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय पंकज. आता मात्र पाहायची संधी आहे, परंतु पहा वारंवार चुकीला माफी नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे. जिथे 1 धाव होणं गरजेचं होतं तिथे 2 धावा कंप्लीट केल्यात. याचाच अर्थ सुरेख रनिंग बिटवीन विकेट देखील मैदानावरती राहिली आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 20 अर्थात 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. राजू नरळे आपण पाहू शकाल पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. फटका तर चांगला सजवलाय. जिथे पाहायचं क्षेत्ररक्षक येतील का, होय एक सुरेख चांगला अप्रतिम झेल टिपलाय. राजू नरळे बॅक टू टेक आउट. बघा या ठिकाणी आता मला तिसऱ्या षटकामध्ये चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि चौथ्या चेंडूवरती विकेट. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 20, गडी बाद झाले 3. तर चौथ्या क्रमांकावरती आपण पाहतो राकेश पटेल. राकेशनं देखील या मैदानावरती प्रभावित केलं आहे. आपण पाहतो या स्पर्धेचे संयोजक माननीय श्री गोरक्षनाथजी गायकवाड यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. आज आपण पाहतोय उद्योजक क्षेत्रामध्ये आज त्यांनी देखील एक उंच भरारी घेतली आहे. राकेश पटेल आपल्याला पाहायला मिळतील 5व्या क्रमांकावरती. तर पंकज रावतचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी साकारतोय. त्यामध्ये चांगला चेंडू थोडासा खालती राहतोय. जिथे क्षेत्ररक्षण देखील पहा अगदी बॅकवर्ड्स फिरलेच्या दिशेने काय देखणं सजवलं आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 21 ही धावसंख्या आपण पाहतोय. 21 म्हटलं की आपण नेहमी म्हणतो ना शुभांक धावसंख्या. अच्छा या धावसंख्येमध्ये संघ येऊन थांबला आहे. अगदी गणपती बाप्पाला देखील आपण 21 मोदक चढवत असतो, चारत असतो. तशा पद्धतीने धावसंख्या देखील आपण पाहतोय. आता मात्र नटराज मुद्रा, परंतु आता मात्र चेंडू अडवू शकले नाही आहेत. बघता बघता चेंडू गेला सीमेरेषेबाहेर. डाबरलाल चौकार आणि चौकार. 3 षटकांचा खेळ झाला आहे समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल त्या मात्र 25 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 5 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 11. अशा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 3 गडी बाद 25 धावा.
तिथे पंकजने 2 षटकं फेकली. पंकजचा जर विचार केला तर त्यानं 2 षटकांमध्ये धावा दिल्या तब्बल 20 धावा दिल्या आणि 2 महत्त्वशील मोहरे गारद केले. तर रोहितनं 1 षटक फेकलं ज्यानं त्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या आणि कोणताही मोहरा गारद केला नाही आहे. दुसरी टीम यानंतर ते सामना असते संघ माऊली संघाचे संघनायक आणि संघर्ष ए या संघाचे संघनायक आपण देखील लगेच तयार राहायचं आहे. आज दिवसभर आपण 10 संघांना आमंत्रित केलेलं आहे जिथे आपण तब्बल गोलंदाजाचं नाव शशिकांत, राकेश पटेल पंचांकडे दाद मागितले. पॅडवरती चेंडू आदळलाय जरूर जिथे पाहायला मिळेल. पंच इशारा करतात यस लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय अर्थात 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पंधरा या धावसंख्येवरती खेळतोय. आणि अमन या 3 पंचांना 2 दिवस अखेर आपण पाहणार आहोत. तो गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय. शशी आपण पाहतोय जिथे एस्ट्यांवरती तर चेंडू आदळलाय परंतु पाहायचंय काय होईल. पंच या ठिकाणी दोघांमध्ये चर्चा करतील. तदनंतर कुठेही स्पर्श झालेला नाही आहे. ऑफ द बॅट संघाची एकूण धावसंख्या पाहिली तर 27 धावा. बॅट हा यस. तिसरे पंच आहेत शशी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी साकारली जाते. आता मात्र राकेश पटेलने हात खुले केले. तिथे पाहायचं क्षेत्ररक्षक करतोय काय चूक करतोय. पकडू की सोडू, सोडू की पकडू आणि झेल सोडलाय. बोनस स्वरूपाच्या धावा मिळाल्यात आज. मी म्हणे 31 या धावसंख्येवरती. उपविजेता तत्र मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील दांडी गोल केली आहे. बत्त्या गोल केल्या आहेत. राकेश पटेल बॅक टू डग आउट. शशीनं चांगलं या ठिकाणी कमबॅक केलं आहे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. चांगला फटका आहे ऑलॉंग द ड्राईव्ह काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये केला. जिथे चेंडूची उचल होईल, फेकी होईल, तोपर्यंत 2 धावा होतील का कंप्लीट. 2 नव्हे तर 3री धाव होणार का कंप्लीट. बघता बघता आहा करता 3री धाव होली कंप्लीट नाही आहे. पण थोडीशी रनिंग बिटवीन विकेट खराब राहिली आहे. 2 धावेत समाधान मानावं लागेल. याचा अर्थ सांघिक स्वरूपात आणखीन एक फलंदाज होईल आउट. रोहित गुटुकडे होईल बॅक टू डग आउट.
बघा 33 धावेवरती आता मात्र कुठेतरी सांघिक स्वरूपात या ठिकाणी मोहरा गारद झाला. या षटकातील चेंडू झाले ते मात्र 5 शेवटचा चेंडू अजून देखील अद्याप बाकी आहे. 5 शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीनं आक्रमण केलं जाईल. संदीप नेगी आपल्याला पाहायला मिळते. शशी याचं चांगलं प्रात्यक्षिकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. चांगला फटका तर चांगला सजवला. जिथे एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव होणार का पूर्ण आणि दुसरी धाव देखील झाली कंप्लीट. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतो पहिलं पूर्वार्ध एक ना यस एकच धाव असेल तर पहिल्या 3 का बघा 3 धावा आहेत. म्हणजे 3 धावेनं पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्यात. 36-37 धावांचं एक आव्हानात्मक आव्हान मी म्हणेल गाठायचं आहे. तर या संघर्ष संघाचे संघनायक आणि माऊली संघाचे संघनायक आपण यायचं आहे म्हणजे ते रिपोर्ट करायचं आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. संघर्ष ए बडा माऊली. तर माऊली संघाचे संघनायक आलेले आहेत. मी संघर्ष संघातील संघनायकाला विनंती करतो की आपण देखील यायचं नाणेफेकीसाठी. आपण पाहतोय म्हणजे चषक 2024 ही क्रिकेटची स्पर्धा. अगदी ही स्पर्धा तर म्हणायचं सांगायचं गेलं तर चर्चेचा विषय नेहमी राहिली आहे. कारण मंच चषक म्हटलं की या मैदानावरती तोफा गर्दी तुटुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अगदी रेकॉर्ड ब्रेक गर्दी या मैदानावरती राहिली आहे. रविवारच्या दिवशी तर तुम्ही इथे आला ना तर उभं राहण्यास जागा नसते. एवढी गर्दी मंच चषकाच्या माध्यमातून आपण नेहमी पाहिली आहे. चला या ठिकाणी जय मल्हार फॉर फिटनेस मॅच बी आपले 11 शिलेदार मावळे आपण मैदानामध्ये लगेचच उतरवायचेत. तर सलामीवीर देखील आपण मैदानामध्ये प्राचारण करायचेत. तर चर्चा करत होतो आपण मंच चषकाची जिथे आपण पाहतोय PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील थेट प्रेक्षेपण अगदी घराघरामध्ये खेळाडूंना पोहोचवलं जातं आहे. किरणजी दळबे असतील केतनजी दळबे असतील यांच्या माध्यमातून आखली गेलेली संकल्पना आपण पाहतोय. तब्बल 198 देशामध्ये थेट प्रेक्षेपण केलं जातं आहे. म्हणजे चषकाची खासियत आपण पाहतोय जिथे या स्पर्धेचे संयोजक गोरक्षनाथजी गायकवाड व्यासपीठावरती आहेत म्हटल्यानंतर खेळाडूंसाठी एक वेगळीच ऊर्जा असते. खेळाडू कोणताही असो संघ कोणताही असो जर तुम्ही चांगला खेळ केला ना तर निश्चितपणे या ठिकाणी मॅच बॉल आपण मैदानामध्ये द्यायचा आहे. जिथे बक्षिसांची खैरात नेहमी आपल्याला पाहायला मिळते. मग सलग 3 चौकार सलग 3 षटकार सलग 3 विकेट चांगला खेळ एका
फटका तर फसलाय. पाहायचं या चेंडूवरती पांडुरंग झालाय आउट. पहिला हादरा बसलाय साईनाथ 11 संघाला. तर थँक्यू सो मच. आपण थोडंसं व्यासपीठाकडे बोलूया जिथे आपण दोन्ही संघाचे संघनायक पाहायला मिळतात. इकडे पाहतो किरण ठेंबरे तर दुसरीकडे पाहतो संदीप शेडगे आणि दुसरीकडे पाहतो किरण ठेंबरे. वेलकम दोघांचं देखील. केतन देखील आहेत. तर आयोजकांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्यायची आहे. आपण पाहतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक राहुल शिरीष चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात. किरण ठेंबरे आपण पाहतोय KPLमध्ये देखील चांगला खेळ राहिला आहे. संदीप शेडगे सर आपण पाहतोय आज हे देखील मराठी माणसाचं हक्काचं SS अकॅडमी आपण पाहतोय हे देखील एक उंच भरारी घेते आहे. मॅच चालू राहील. यस तर निश्चितपणे आपण पाहतोय या सामन्याचे नाणेफेकी आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते करणार. विभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक 10 चे उल्हासरावजी कदम आणि प्रभाग क्रमांक 8 चे विभाग अध्यक्ष आपण पाहतोय. यानंतर रामा सावंत या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यानंतरची नाणेफेकी केली जाते आहे. इकडे पाहत आहोत आपण किरण ठेंबरे तर दुसरीकडे पाहत. चला दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते उल्हासरावजी कदम आणि रामाजी सावंत यांच्या या दोघांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकी केली जाते. इकडे पाहतो संदीप शेडगे तर दुसरीकडे पाहतो किरण ठेंबरे. ही देखील फाईट चांगली पाहायला मिळेल. माऊली बनाम संघर्ष. तर टॉस उडवला जातो टेल अँड हेड. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल. हू विल विन द टॉस हेड अँड टेल. मान्यवर आपण पाहू शकाल उल्हासरावजी कदम आणि सावंत सर सावंत साहेब. तो टॉस टू विन SS अकॅडमी सॉरी यस माऊली. तर माऊली संघाने नाणेफेकी जिंकली आहे. तर जो काय निर्णय असेल त्याच्यावरती लगेचच आपण अंमलबजावणी करायची. नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया. अशी ते आपण पाहतोय मोठ्या धावांपासून वंचित ठेवलं गेलं जात आहे. आता मात्र फुटबॉल खेळलं गेलं जात आहे. मैदानावरती होतंय काय फुटबॉल फुटबॉल आणि चौकार पाहायला मिळाला आहे. तर निश्चितपणे आमच्या राजाला साथ द्या. आपण पाहतोय आता मात्र अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल. चिते संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 9. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतो रोहित गुट्टूकडे पाहायला मिळतात. ज्या रोहित गुट्टूकडेच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना तब्बल 17 धावा पाहायला मिळाल्या आणि गोलंदाजी करत असताना देखील पहा काय चांगली गोलंदाजी साकारतोय. रनआउटची संधी आहे पण तो संधी गमावली आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर आहे ती मात्र 11. शॉर्ट रन यस तर 10 धावा. बघा अजय पारले होते या ठिकाणी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. बघा आम्ही आधी ओळखू शकलो नाही आहे ते मैदानावरती फुटबॉल खेळा आलेत की काय असा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शशीराम देखील आपण पाहू शकाल. त्यांच्या देखील चेहऱ्यावरती एक स्मित हास्य. जय मल्हार 4 फिटनेस स्मॅश बी संघ आपण पाहतोय. एक वेगळी ऊर्जा या संघामध्ये पाहायला मिळते आहे. एक वेगळं प्रोटेक्शन आहे या संघामध्ये. जिथे राहुल जाधवसारखा खेळाडू देखील या संघामध्ये आपण नेहमी सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. तर राजू नरळे त्यानंतर गणेश अहिरे असे रोहित गुट्टूकडेची भर. एक चांगला संघ झाला आहे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. अजय पारले आज मात्र अजय पारलेला चेंडू सोडत नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 12. 11 धावा. हा एक शॉट होतो म्हणजे 11 धावा.
षटक क्रमांक 2 रोहित गुटुकडे आपण पाहतोय. फटका तर चांगला सजवलाय, कॅप चांगला आहे, जिथे पाहायचंय काय संदीप नेगीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. का संघामध्ये माझी निवड का आहे हे दाखवून देतोय. ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून निवडलं गेलं या संघामध्ये आणि त्याची भूमिका तो चांगल्या पद्धतीने पार देखील पाडतोय. षटक क्रमांक होतोय 2 समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या मात्र फक्त आणि फक्त 13 धीचे. येणारे 12 चेंडू आणि 24 धावांची अद्याप देखील गरज आहे. बघा प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा या ठिकाणी काढाव्या लागतील साईनाथ 11 संघाला. रोहित स्ट्राईकवरती आपल्याला पावलांचा या ठिकाणी उपयोग केला, जिथे धावा पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 1. पण स्वतःच्या थॉलोप्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला आहे. राजू नरळे चर्चेचा विषय राहिलेत नेहमी या मैदानावरती. अगदी पहिलं षटक हाताळलं, त्या षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त 2 आणि 1 विकेट देखील मिळवली होती. ते राजू नरळे षटक घेऊन आले 3रं आणि 3रं षटक काय चांगल्या पद्धतीनं हाताळलं गेलं जात आहे. आता माझा फटका तर चांगला सजवला, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, काय सुरेख अप्रतिम जेल टिपलाय क्षेत्ररक्षक संदेश शेळके पाहायला मिळतील. आणि मी म्हणेल मनसे स्टाईलनं अगदी भल्यानं नमवण्याची ताकद या मनसेमध्ये आहे. आज आपण पाहतोय मनसेचे युवराज अमितजी ठाकरे असतील, त्यानंतर योगेश वाघ आपण पाहतोय. ॲज या मैदानावरती गुणलेखक म्हणून सातत्यानं या खेळाडूला आपण पाहत असतो, परंतु आज मात्र मैदानावरती पाहतोय का योगेश वाघ चक्क फलंदाजीसाठी आणि फलंदाजी करत असताना देखील काय सुरेख फटका देखील सजवलाय. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 16. अर्थातच येणारे 9 चेंडू 21 धावांची गरज. राजू नरळेवरती केलंय आक्रमण. आता मात्र पहा पंच बाहेर निघतील, जमिनीलगत होणे हा समांतर करतील. आव्हान थोडंसं बदलेल. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 9 चेंडू 20 धावा, 17 धावा झाले, 2 गडी बाद झालेत. योगेश वाघ काय करतील या मैदानावरती. ओहो चांगला फटका तर आहे. क्षेत्ररक्षक संदेश शेळके आणखीन एक चांगला झेल टिपतोय. योगेश वाघ बॅक टू द आउट. कधी सरत नाही वाघ लई कॅशिंग लई. तर थँक्यू सो मच. तर पहा अगदी समीकरण थोडंसं बदलतं आहे. राजू नरळेनं कमबॅक चांगलं जरूर केलं आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर
18 धावा आता फलकावरती आपण पाहतोय. येणारे 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. आता मात्र बँड देखील आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आपण IPL मध्ये देखील पाहतो तशा पद्धतीनं या ठिकाणी मंच चषकामध्ये पाहायला मिळते. आणि ही खासियत नेहमी मंच चषकाची राहिली आहे. चर्चा आपण मंच चषकाची करणार आहोत कारण पाठीमागच्या वर्षी रणशिंके फुंकताना पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. या वर्षी बँड आपण पाहतो, बँड माझ्या बारात आणि हे बाराती देखील तयार झालेत. आता मात्र निखळ मनोरंजन असणार आहे. DJ आहे, बँड देखील आहे. खूप मनोरंजन, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सर्वांची गरज आहे ती मात्र आता अजित